हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मोड आलेल्या मुगाचे घावणं करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण मोड आलेले मूग घेतलेले आहेत. 2 वाटे हे मूग घेतलेले आहेत, छान भिजवून. आणि मस्त मोड आलेले आहेत असे छान लांब लांब. तर हे आपण घेणार आहोत. तिथे 2 वाट्या मी त्याच वाटीने 2 वाट्या मोजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त मोड आलेले आहेत. आता हे सगळे मूग आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे आपण सगळे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. त्यावरती 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, थोड्याशा मिरच्या टाकलेल्या आहेत. तिखटपणा येण्यासाठी तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे मी कोथिंबीर वापरलेली आहे, 2 चमचे रवा वापरलेला आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ. आता याचं आपण झाकण लावून छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर गरजेपुरतं पाणी लागलं तर तुम्ही टाकू शकता. ते पण झाकून तुम्ही बघू शकता, झाकण काढून आपण बघितलेलं आहे. तर छान अशी मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि हे जे पूर्ण आपलं जे मिक्सरचं भांडं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. तर इथे आपला तवा गरम झालेला आहे. त्याच्यावरती आता आपण हे बॅटर टाकून, खूप मोठं पाहिजे असेल तर कमी जास्त तुम्ही करू शकता. ते छान असं आपण हे फिरवून घ्यायचं. खूप जास्त जमत नसेल तर थोडं थोडं असं फिरवून घ्यायचं. तर याला खूप जास्त पसरवण्याची गरज लागत नाही. अगदी आपण थोडंसं बॅटर टाकलं की थोडंसं पसरवलं की होतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान आपण हे सगळं बॅटर पसरवून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं बाजूने असं तेल सोडायचं, जेणेकरून ते व्यवस्थित. आणि आता ह्याला जे थोडे थोडे बबल्स आलेले आहेत त्यातून तेल आत जातं आणि हे आपलं सगळीकडून व्यवस्थित निघलं जातं. त्यामुळे कुठेही तव्याला ते चिटकत नाही. तुम्ही बघू शकता छान असं मस्त झालेलं आहे आणि एकदम नरम झालेलं आहे. खूप असं कडक किंवा झालेलं नाही आणि व्यवस्थित आपलं निघालेलं आहे. असं तव्याला सुद्धा चिटकलेलं नाही आहे, बघू शकता. तर ह्या बाजूने भाजण्याची शक्यतो गरज नाही, पण जर तुम्हाला आवडत असेल दोन्ही बाजूनी छान असं खरपूस करून खायला, तर तुम्ही दोन्ही बाजूनी भाजू शकता. तर मी ही बाजू व्यवस्थित भाजून झालेली आहे. खालची बाजू थोडीशी आपण भाजून घेऊया. तर आता खालची बाजूसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त भाजलेली आहे. तर आता हे आपण काढून घेऊया. किंवा अजून थोडा क्रिस्पीपणा पाहिजे असेल ना, तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आणि अजून थोडं क्रिस्पीसुद्धा भाजू शकता. ते आपण हे काढून घेऊया. या पद्धतीने आपण हे काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण सगळे घावणं करून घेऊया. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर आपण इथे दुसरं पण घावणे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान असे मस्त झालेले आहेत. ते इथे आपण ह्या पद्धतीने करून घेतलेले आहेत. खूप म्हणजे जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हा आपण गरम करून खाऊ शकतो. असं काही नाही की एकदा करून ठेवायचे किंवा तुम्हाला आवडेल आणि हे नरम राहतं. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल.